परभणी दगडफेक प्रकरणातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर रिपब्लिकन सेनेनं उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। आनंदराज आंबेडकरांनी याची माहिती दिली आहे। आंदोलकांची तत्काळ सुटका करा आणि संबंधित पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षांच्या तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि उद्या माझं आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।